नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार. आज पण जरा वर्क फ्रॉम होमच आहे, कारण की तब्येत जरा डाऊन आहे आपली, त्याच्यामुळे बाकी काही नाही. आणि उन्हाळ्यामुळे जेवण पण असं टॉप टू बॉटम जात नाही राहू, कधी कधी समटाईम इट्स हॅपन्स. आय डोंट नो वाय. ठीक आहे, असू दे, काही विषय नाही. लंच ब्रेक झालं होतं, म्हणलं चला थोडंसं शूट करून घेऊयात. तर लंच वगैरे झालं आहे. आय होप तुम्ही पण केलं असेल टॉप टू बॉटम. तर ठीक आहे, परत झोपतो कामाला आणि परत व्यवस्थित का हे गेलं एकदम असा डेंजर. कशालाच टाईम भेटला नाही काम पाहिजे. वर्क फ्रॉम होम होतं, जसं की मी मेन्शन केलं पहिलेच. वर्क फ्रॉम होम असल्यामुळं किती काम जास्त होतं ना, तर काम जास्त असल्यामुळे मला काही टाईम मिळालंच नाही काही शूट करायचं. आणि तब्येत बिबर नव्हती, कारण की पोट दुखते का दुखते काही समजत नाही आहे. त्याच्यामुळं विषय झाला जरा आज, पण काय हरकत नाही. अडथळे किती जरी येत असलं तरी चेष्टेचा भाग आहे, त्याविषयी सोडून. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा पण सोमवार येतो ना तेव्हा दिवस कठीण जातोच मला. कारण या सुद्धा अजून एक गोष्ट सांगतो. काही म्हणजे असं व्हायचं की आपली इथं पाणी येत नसायचं काही दिवसापूर्वी. आता येतं टॉप टू बॉटम. मी काय करायचं माहिती आहे का, मला लई इच्छा व्हायची नाही का असं सायकलीच्या याच्यावरती वजन ठेवायचं आणि सायकल चालवायची. म्हणजे सायकलचा पर विषय होऊन जाईल नाही का, वाट लावून जाईल सायकलची. तुम्हाला दाखवतो मी, ते आहे की बरं का ड्रम, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा ते 2 ड्रम आहेत. ते सायकलीला अटकवायचो. आता त्याची गरज पडते की नाही माहीत नाही मला, पण मी सायकलीला अटकवायचो इकडून इकडून. लहानपणी तुम्ही पण असे करायचे का? मी तर करायचो भाई, लय माझी मस्त पैकी. आणि सायकल चिखलात घालेलं पण लय माझी आवड होती, ती गोष्ट वेगळी. आणि माठातलं पाणी प्यायला येईल माझी ते हां जवळ. आता हे समोर तिथं पुरं क्रिकेट खेळत होते. मी एक विचार केला असंच की आता ही जागा बघा किती छोटी. डे बाय डे जशी घरं वाढत आहेत तसं ग्राउंड कमी होतं आहे, बरोबर. आणि आमच्या वेळेस ग्राउंडचं काहीच कमी नव्हती. म्हणजे आम्ही इतके छोट्या ग्राउंडमध्ये कधी खेळलोच नाही, गरजच नाही पडली, कारण की तेव्हा घरं नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी, लहान पोरं जास्त न खेळण्याचं कारण ते म्हणजे मोबाईल. आता आमच्या पिढीमध्ये आलं आहे मोबाईल, असं नाही, पण लय लेट आलेला आहे मोबाईल आमच्या पिढीमध्ये. पण आउटडोअर जे गेम आहेत ना ते जास्त खेळलेलो आहे आपण. म्हणजे जे आहेत 2000चे 19चे कार्यकर्ते त्यांना समजून जाईल. तर ती एक गोष्ट लई चांगली आहे की आपल्यावर जास्त मोबाईल नव्हते. आता हा कोणता हे महिना आहे, जानेवारी मार्च आहे ना, एप्रिल. आता यांचे पेपर चालू होते उन्हाळी सुट्टी लागल्या का मस्तपैकी खेळायचं टॉप टू बॉटम क्वालिटीमध्ये. आपके साथ 5 मेला रिझल्ट येतो. आणि आमच्या वेळेस श्रेणी पद्धत होती. माझी श्रेणी क आणि बच असायची. ब आली तर यायची ग्रेड, म्हणजे इन शॉर्ट. काही काही जण इंग्लिश मिडियमला असतात, मी पण याला होतो सेमीला होतो, पण आम्हाला श्रेणी असायची. टीममध्ये मॅच लावायची, ज्याची टीम हरल त्याने काय करायचं, फॉर एक्झाम्पल पैसे काढायचे 1-1 रुपये. आणि पेप्सी असते ना, पेप्सी लस्सी, शाही लस्सी भेटायची 2 रुपयाला. ती एक झाली. ती लई पैसे असेल तर ती गोष्ट वेगळी होती. ती जर नसेल तर जलजिरा झालं, मँगो झाली, ऑरेंज झाली, काला खट्टा झाली, असे 1-1 रुपयाला पेप्सी भेटायची. आणि ते पेप्सी प्यायचं और तिथं लईच वेगळं एन्जॉयमेंट वेगळी होती राव. काही म्हणा राव तुम्ही, ते गोल्डन दिवसच लई वेगळे होते राव. मला असं आठवण येऊन जाते राव असं मधीच. म्हणजे तेव्हा असं वाटायचं कधी जे माठातलं पाणी ना एवढं गार पडतं ना की ना फ्रीजमध्ये ठेवायला पण म्हणजे गरज नाही पाणी प्यायला, इतकं क्वालिटी गार पडतोय माठ. हा पप्पांनी आणलेला आहे, पहिलं फुटला आहे वाटतं, माहीत नाही. पहिला ब्लॅक होता, ब्लॅक माठ होता. त्या ब्लॅक क्वालिटी एकदम गार पडलेलं आहे. आणि पाणी प्यायचो आता छापके साथ. डायरेक्ट ताण भागून जाते. आणि दुसरी गोष्ट अशी, माठाचं जेव्हा गार पाणी कधी पडतं माहिती का, जेव्हा माठ खालून पाझरतो ना तेव्हा गार पाणी पडतं. तुम्हाला दाखव, पाझर फुटलेलं आहे माठाला. आणि हेच पाणी त्या जगात जातं खाली. इकडं पूर्ण पाझर फुटलं आहे, त्याच्यामुळे ते पाणी गार पडतं. जेव्हा पाझर फुटतो तेव्हा खरं माठ ओळखलं जातं. हे मला माहिती, घरच्यांकडून कळत आहे मला. ठीक आहे, असू दे. आजसाठी इथपर्यंतच, भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.